मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे म्हणून शेअर करतो की परवा दिवशी एक मिडल एज 52 इयर्स मेल ओपीडीला आला. काही दिवसांपूर्वी म्हणजे 5-6 दिवसांपूर्वी गळा आवळल्यासारखं होत आहे म्हणून त्यांनी एका जनरल प्रॅक्टिशनरला दाखवलं. जनरल प्रॅक्टिशनर हुशार होता, त्याला वाटलं की हे हृदयाशी संबंधित काहीतरी आहे म्हणून त्यांनी कार्डिओलॉजिस्टकडे पाठवलं. कार्डिओलॉजिस्टकडे पेशंट गेला, तिथे ईसीजी झाला, ईसीजी नॉर्मल होता. 2D इको झाला, 2D इको नॉर्मल होता. कार्डिओलॉजिस्टनी काही पित्ताच्या गोळ्या देऊन पाठवून दिलं. परत 3 दिवसांनी पेशंटला गळा आवळल्यासारखं व्हायला लागलं, चाललं की थोडंसं दम लागल्यासारखं व्हायला, थोडंसं घाम आल्यासारखं व्हायला. परत पेशंट कार्डिओलॉजिस्टकडे गेला, परत तपासण्या झाल्या, तपासण्या नॉर्मलच, ईसीजी नॉर्मलच. मग कार्डिओलॉजिस्टनी घशाच्या डॉक्टरला दाखवायचा सल्ला दिला. पेशंट घशाच्या डॉक्टरकडे गेला, घशाच्या डॉक्टरांनी तपासलं, घशामध्ये काहीच नव्हतं. मग ज्या वेळेला असं होतं की रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात आणि पेशंटला त्रास व्हायला लागतो, त्यावेळेस डॉक्टर असतील किंवा नातेवाईकही असेल तर मग ह्याचं सायकेट्रिक ओपिनियन घ्यायचं का असा विचार चालू झाला. पण घशाच्या डॉक्टरांनी सांगितलं की एकदा फिजिशियनला दाखवा आणि पेशंट माझ्याकडे आला. जेव्हा मी तपासलं, सिम्पटम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर त्यावेळेला मी सल्ला दिला की बाबा आपण 1 दिवसासाठी ऍडमिट करूयात आणि सिरियल ईसीजी काढूयात. त्यांनी सांगितलं, हृदयाच्या डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचा बिलकुलच प्रॉब्लेम नाही, तुम्ही हृदयाचं टेन्शन घेऊ नका, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. पण मी म्हटलं तरीही तुम्ही माझ्यासाठी 1 दिवस थांबा, काही नसेल तर आपण उद्या घरी पाठवू. आणि चौथा ईसीजी जेव्हा मी काढला तर चौथ्या ईसीजी मध्ये थोडेसे चेंजेस दिसायला लागले. परत हृदयाच्या सगळ्या टेस्ट केल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अँजिओग्राफी पण आम्ही केली. अँजिओग्राफीमध्ये डाव्या साईडची रक्तवाहिनी 99% ब्लॉक होती. मोठा अटॅक येण्याचा टाळण्यात आला आणि लगेच अँजिओप्लास्टी करून पेशंटचा जीव वाचला. त्यामुळे प्रत्येक वेळेला फक्त ईसीजी इको नॉर्मल असेल तर आतली सगळी सिस्टम नॉर्मल आहे असं नाही. 25 ते 30% लोकांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या तपासण्यांमध्ये मिस होऊ शकतात. त्यामुळे सिम्पटम्स गळा आवळणे किंवा गळा दाबल्यासारखं होणे हे पण हृदयविकाराचंच लक्षण आहे. जसं पोटामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होणं हे पित्तही असण्यासारखं वाटू शकतं, आणि ते हृदयाचे आजार असू शकतो. तसंच गळा आवळणं हे सुद्धा हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर कुठल्याही गोष्टींनी हा आजार 1-2 दिवसांमध्ये बरा होत नाही असं दिसतंय तर सरळ सरळ हृदयाच्या पुढील तपासण्या करा. आपल्याला बाकीचे आजार, शुगर, बीपी, थायरॉइड यापैकी काही असेल तर आपण हाय रिस्क आहोत. आपण स्मोकर असाल तर आपण हाय रिस्क आहोत. आपण अल्कोहोलिक असाल तर आपण हाय रिस्क आहोत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यामुळे कुठल्या आजाराकडे कुठल्या अँगलनी बघितलं जातं. मी जसं म्हटलं की बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्याही या सगळ्या गोष्टी लक्षात येणं कठीण आहे. कारण जेव्हा रिपोर्ट नॉर्मल असतात तेव्हा कुठल्या बेसिसवर पेशंटला ऍडमिट व्हा म्हणून सांगायचं. पण पेशंटचा आजार, पेशंटचा त्रास जर टिपिकल असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. थोड्या तपासण्या जास्त झाल्या तरी चालतील, पण जीवापेक्षा मोठं काहीही नाही.